नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ TI किंवा भारतीच्या ज्या सेकंड बॅचसाठी महत्त्वाची आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे आणि आपल्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। तर मित्रांनो, दिनांक 9/1/2025 नंबर 2 साठी जे बॅच सुरू होणार आहे आणि त्यांचे जे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहे किंवा मुलांनी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतले आहे, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी महत्त्वाची आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो दिनांक 9/1/2025 नंबर 2 साठी जे डॉक्युमेंट चेकिंग विद्यार्थी लिस्ट आहे ती आपल्याला पाठवली असणार आहे। तर जिथे आपण आपला जो प्रायोरिटी सिलेक्ट केला असणार आपली अकॅडमी, तर तिथून तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केले असणार आणि तिथे तुम्हाला तुमची जी अपडेट आहे ती तुम्हाला कळवण्यात येत असणार आहे। तर मित्रांनो, जशी आपला जो सिलेक्शन होणार आहे, तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही, तर ते तुम्ही तुमच्या लॉग इन ॲप्लिकेशन करून आपण जी आपली प्रोफाईल आहे तर ती आपण चेक करू शकतो। आणि चेक करून आपला जर ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाला असेल तर तुमचं जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही, तर तुमच्या 100% सेकंड बॅचसाठी सिलेक्शन झालेलं आहे। तर आपल्याला लवकरच या ठिकाणी 2-3 दिवसात अलोकेशन स्लिप जी आहे ती कन्फर्मेशन स्लिप आपल्याला ईमेल येणार आहे। तर त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॅचचे म्हणजे अकॅडमीचं नाव या ठिकाणी दिलेले असणार, फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे। तुम्ही ज्या अकॅडमीची फर्स्ट प्रायोरिटी दिली असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 1 नंबरचा मुद्दा आहे ॲप्लिकेशन होल्ड, म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी आमच्याकडे जमा केलेली नाही। तुम्ही जर तुमच्या अकॅडमीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी जमा केली नसेल तर ती तुम्हाला जमा करायची आहे। अजून 2 दिवसांची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 11-12 तारखेपर्यंत या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते व्हॅलिडिटी वगैरे तुम्ही जमा करू शकतात। तर तुम्हाला तुमच्या अकॅडमीतर्फे एक मोबाईल नंबर दिला जाईल आणि त्या नंबरवर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट पाठवायचे आहे। त्यानंतर एक सेकंड नंबरचा जो मुद्दा आहे तो आपण पाहू शकतो अप्रूव्ह, सगळे डॉक्युमेंट ओके असेल तर तुम्ही काही डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही। जर तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तुम्ही TRTIच्या किंवा भारतीच्या वेबसाईटला लॉग इन करून चेक करता आणि तुमचा जो ॲप्लिकेशन आहे तो अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्ही कोणताही डॉक्युमेंट या ठिकाणी पाठवायची गरज नाही। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकेशन रिजेक्टेड बाय कोऑर्डिनेटर, म्हणजे तुमचे कोणत्या तरी डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी तुमचा ॲप्लिकेशन जो आहे तो रिजेक्ट केला असणार आहे। तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते नवीन तुम्हाला अकॅडमीमध्ये जमा करायचे आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो इव्हॅल्युएशन पेंडिंग, म्हणजेच आपण कोणतेही डॉक्युमेंट जमा केले नाहीत। जर तुम्ही अजूनसुद्धा तुमचे कोणतेही डॉक्युमेंट जमा केले नसेल तर आतासुद्धा तुमच्याकडे 2 दिवस आहे, तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आहे व्हॅलिडिटी आहे ते तुम्ही तुमच्या अकॅडमीमध्ये जाऊन जमा करू शकतात किंवा पाठवू शकतात। तुम्हाला मोबाईल नंबर अपलोड करण्यासाठी दिला असेल आणि त्या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पाठवायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट सूचना दिलेल्या आहे या ठिकाणी, महत्त्वाच्या सूचना। तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या मोबाईल नंबरवरती जे डॉक्युमेंट पाठवायचे आहे तर त्या मोबाईल नंबरवरती शक्यतो कॉल करायचा नाही किंवा व्हॉट्सअपला मेसेज करताना डॉक्युमेंट पाठवताना फक्त तुम्ही तुमचे नाव जे आहे ते पूर्ण नाव तुम्ही सेंड करायचं आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज तुम्हाला दिला जाईल तुमच्यात। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक PDF पाठवली जाणार आहे, त्याच्यात तुम्हाला या ठिकाणी तर जी PDF तुम्हाला पाठवली जाईल त्यांच्यात तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाले आहे किंवा होल्ड आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी चेक करू शकतात। तर तुम्ही तुमच्या नावासमोर जर ॲप्लिकेशन होल्ड असेल तर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही फॉल्ट असणार आहे, तर तो तुम्ही अकॅडमीला जाऊन भेटायचं आहे आणि त्यानंतर ते डॉक्युमेंट व्यवस्थित जमा करायचे आहे। आणि ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अप्रूव्ह झालेला आहे फॉर्म, तर तुम्ही कोणतीही काळजी करायचं नाही, तुमचा फॉर्म हा ओके आहे एकदम आणि तुम्हाला लवकरच 2-3 दिवसात या ठिकाणी ईमेल येणार आहे कन्फर्मेशन स्लिप आणि त्यानंतर तुमची सेकंड बॅच जी आहे ती सुरू होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी सेकंड बॅचसाठी ही महत्त्वाची अपडेट होती। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। थँक्यू।